नमस्कार. आजची रेसिपी मटन भेजा फ्राय. चला तर मग सर्व करूया. मी याचा स्वाद घेते, तोपर्यंत तुम्ही रेसिपी पहा. इकडे मी मटन भेजा घेतला आहे. तो स्वच्छ धुवून साफ करून त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया. चमच्याभर लिंबू पिळूया. थोडी हळद घालून मिक्स करूया. कुकरमध्ये खाली पाणी घालून त्यामध्ये एक लिंबाची फोड, वापरलेलं लिंबू आहे, आणि त्यामध्ये हा भेजा ठेवून झाकण बंद करून याच्या आपण 2 शिट्ट्या करून घेऊ. कुकर गार झाला आहे, त्यामधून आपण हा मटन भेजा बाहेर काढूया. यानुसार 2-3 शिट्ट्या करून हा मटन भेजा शिजवून घ्यावा. गॅसवर कढई तापत ठेवून त्यामध्ये आपण तेल घालूया. 4 चमचे तेल, थोडं जिरं फुललं की बारीक चिरलेलं अर्धा चमचा अद्रक, अर्धा चमचा लसूण, एक हिरवी मिरची, बारीक चिरलेला एक कांदा, हे तेलावर परतून घेऊया. चवीनुसार मीठ. लक्षात असू द्या, भेजा शिजवतानाही आपण मीठ घातलं आहे. बारीक चिरलेला एक टमॅटो, कांदा टमॅटो चांगलं सॉफ्ट झालं की मग आपण यामध्ये सुके मसाले घालूया. छान असं हे कांदा टमॅटो आपलं परतून झालं आहे. त्यामध्ये आपण सुके मसाले घालू. अर्धा चमचा काळा मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, किंचित हळद, हे छान असं मिक्स करून यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया. शिजवून घेतलेला मटन भेजा घालून मिक्स करून घेऊया. दोन मिनटं तेलावर छान परतून यामध्ये थोडं पाणी घालूया. झाकण ठेवून मंद आचेवर 2 मिनटं एक वाफ येऊ देऊया. 2 मिनटानंतर झाकण काढून मिक्स करून घेऊया. ही रेसिपी आपण पावासोबत सर्व करणार आहोत, त्यामुळे थोडीशी ओलसर ठेवूया. गॅस बंद करून सर्व करूया. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.